चला चला शेवटचा सामना मित्रांनो. पट्टीच्या बाहेर बसायचं आहे, त्या पट्टीवर बसायचं नाही मित्रांनो, सहकार्य करायचं आहे. त्या पट्टीवर बसायचं नाही मित्रांनो, पट्टीच्या बाहेर बसायचं, सहकार्य करायचं मंडळाला. जी पट्टी जर खेचून ठेवलेली आहे ती मात्र पट्टी सोडून द्यायची मित्रांनो, पट्टीवर बसायचं नाही. जाऊया मॅच कडे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, क्वालिफायचा सामना. SP स्पोर्ट्स साखरपडा विपक्ष जय बजरंग सावरोली. सलामीवर पाहू शकाल, स्ट्राईकला काशीनाथ नॉसला, यशला पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं सांगली, पहिले षटक गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज आलाय अजित गोलंदाज. नक्कीच लाऊड अपील केली होती, नॉट आउट पाहायला मिळतोय. पंचांनी दबाव आणायचा नाही मित्रांनो, पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन, अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. गोलंदाज सज्ज, अजित तयार, काशीनाथ साडी पहिला चेंडू निर्धाव. दरम्यान राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट, अजित टू काशीनाथ साडी. मात्र स्ट्रेट डाउन द ग्राउंड पाहायला मिळतो फटका. ओहो डायरेक्ट हिट, ओहो क्या बात आहे. काशीनाथला जावं लागेल पावेलन मध्ये आणि फलंदाज होईल गॉन गॉन गॉन, विकेट. नवीन फलंदाज पाहू शकाल आमचे बंधू पाहायला मिळतात किशोर शेवाळे इन ऍक्शन मध्ये, इन ऍट नंबर 3 वरती, कारण लवकरच फलंदाज बाद झाले ते काशीनाथ. नवीन फलंदाज पाहू शकाल किशोर, काशीनाथ यांची जागा भरून काढण्याची जात आहे. लाजबाब कामगिरी पाहायला मिळते जय बजरंग सावरोल टीम कडनं. अजित हा गोलंदाज सकाळच्या सत्रामध्ये इम्प्रेशन पाहायला मिळते दोन्ही संघांकडनं. आता मात्र नक्कीच सामना पाहायला मिळतोय, संध्याकाळचा सत्र पाहायला मिळतोय. पक्षी घरट्यांकडे सूर्यास्तालाय चाललाय दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना, क्वालिफायचा सामना की अजित तू यश साठी. यावेळी सुद्धा जड मेगेंती ब्लॉकलचा वापर, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते जय बजरंग सावरोल टीम कडनं अजित यांच्या मार्फत. आणि चेंडूवाला हा निर्धाव, अजूनही एकही धाव नाहीये. 0-1 गडीबाज, धाव संख्या 0, अजून अकाउंट ओपन होणं बाकी आहे मित्रांनो. ओहो यावेळी मात्र नक्कीच एक चोरटी धाव म्हणावी लागेल. एक धाव जुळली जाते धाव फलकावर, धाव संख्या पाहू शकाल 1 गडीबाद 1, 1 गडीबाद 1 अशी धाव संख्या पाहायला मिळते आहे. आता मात्र उजव्याचा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन माहित आहे ते रोहन चौधरी यांना, कारण नक्कीच संपूर्ण जबाबदारी पाहायला मिळते या टीम वरती. रोहन असेल, वैभव असेल, अजित असेल आणि रुपेश असेल, हे चांगले नामवंत प्लेयर्स पाहू शकाल जयमंत्र सावरोल टीम मध्ये. याला मात्र स्क्वेअर काढा, प्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून चाललाय, एक सकावर बाउंड्रीला आदलतोय. चेंडू सीमा पार, चौकार 4-4-4. गोलंदाज सज्ज, डगआउट मध्ये आवाज नाही देत, शांत. अजित तयार, अजित टू किशोर. यावेळी मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते, टॉप एज लागते, चेंडू खाली आलाय, क्षेत्ररक्षक हिलना मना आहे. रोहन चौधरी चुकी नाही करणार
आणि किशोर शेवाले बॅक टू पविलियन. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या पाहू शकाल. एक षटकाखेरी 2 गडी बाद 5. 2 गडी बाद 5. भरत रेरा एक बिस्लरीची बॉटल द्यायची. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज येतोय. वैभव चौधरी येतोय. पाहूया नक्कीचा पकावा स्पोर्ट व SP स्पोर्ट साखरपडा चषक हा दैवित्यमान हा कुंभमेळा आजच्या दुसऱ्या दिवसातील संध्याकाळचं सत्र पाहायला मिळत आहे. ओहो चांगला असा फटका पाहायला मिळतोय. फटकाला चटका लागून चाललाय. चेंडू निघून चाललाय. फाईन एक रिझन मध्ये चेंडू दंदन करत ऑन द रोप हा चौकार. धावसंख्या पाहू शकाल ती 9. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पुढे चेंडू यावेळी सुद्धा नक्की शफल झाले होते. चेंडूवाला हा निर्धाव. धावसंख्या 2 गडी बाद 9. मित्रांनो उद्याचे लॉट्स आमच्यावर पोहोचले जात आहेत. यस DRS जोडला जाईल. मित्रांनो आमची टेक्निकल टीम सज्ज होईल. दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी यायचा आहे. DRS चेक केला जाईल. नक्कीच मित्रांनो कोणावर अन्याय होणार नाही. दूध का दूध पाणी का पाणी होईल हे मात्र लक्षात असू द्या. वाईट बॉल. थँक्यू सो मच DRS. थँक्यू सो मच टेक्निकल टीम. उद्याचे लॉट्स आमच्यावर पोहोचले जाते. उद्याचे लॉट्स दिनांक 14/12/2023 पहिला सामना असेल. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना ओमसाई कुडशाद विपक्ष साहित्य दोऱ्याचा वाडा. दुसरा सामना जय बजरंग सारमाळ विपक्ष JB कामतवाडी. तिसरा सामना शिंगेवाडी विपक्ष पक्काबॉल स्पोर्ट साखरवाडा. चौथा सामना विश्वा इलेवन शेंडेगाव विपक्ष मनाचीवाडी. पाचवा सामना मेंगालपाडे B विपक्ष अंबिवली अर्णव स्पोर्ट अंबिवली. या नोंद घ्यायचे. यावेळी नक्की चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक सिंगल जुळली जाते. बघता बघता 2 धावा जुळल्या जाते धाव फलकावर. या धाव संख्या 2 ने पुढे जाते. 12-12-12. यावेळी सुद्धा लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शोधलाय गॅप लावला मॅप. वॉट अ गॅप सिलेक्शन. चेंडू चाललाय कव्हर ड्राईव्ह. लाजबाब ड्राईव्ह पाहायला मिळते. लजीज चेंडू सीमा रेषा पार आणि बेडा पार होईल. साखरपडा गावाचा चौकार. 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे जाते. ती 16. 2 गडी बाद 16. दुसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळते. यश चांगलासा लय मध्ये पाहायला मिळते. बॅट मात्र तळपताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्जा वैभव. यावेळी सुद्धा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले तिकडे. एक सिंगल जुळली जाईल. दुसऱ्या धावासाठी कॉलिंग पाहायला मिळते. डेंजर झोनला धावत होता. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि चोरटी धाव जुळली जाते. 3 धावा
जुळल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने पुढे जाते. 19 19 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद. 19 धावसंख्या पाहायला मिळते. दोन गडी बाद 19 धावसंख्या पाहायला मिळते. पाहूया अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. वैभव चौधरी थोडासा महागडा षटक हाताळताना पाहायला मिळतोय. नक्कीच मैदानावर गर्दी, युट्यूबवर गर्दी पाहायला मिळते. एबडी स्पोर्टच्या माध्यमातून सर्व पुन्हा एकदा जुळलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. जे घरी बसून सुद्धा मोबाईलवर आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा कौतुक करेन. तुमचं प्रेम आमच्यावर पोहोचवलं जात आहे. याल मात्र ऑन साईडला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे उदेश निरगुडा. पिन ड्रॉप सायलेंट चेंडू विकेट जातीये. आउट. पाहू शकाल ती 3 गडी बाद 19 शेवटचा चेंडू असेल. वैभव जरा स्पीडअप ठेवायचा आहे. पंच जरा स्पीडअप करायचा आहे. आपण सुद्धा नवीन फलंदाज पाहू शकाल. डावखुऱ्या आता फलंदाज नारा येतोय. नक्की दोन्ही संगीत डावखुऱ्या आता जे फलंदाज पाहू शकाल नारा आणि यशची जोडी. 19 धावसंख्या. पुढे चेंडू हाफ ट्रॅकर बॉल ला उडवलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल जुळली जाईल. या सिटीचा नारा बांगारे बॅक टू पवेलियन. 1+1 विकेट. या धावेची गरज नव्हती ती मात्र धाव घेतली जाते. चला न्यू बॅटर. 20 3 गडी बाद 20. नक्की 4 गडी बाद 20 माफ करा. 4 गडी बाद 20. नवीन फलंदाज पाहू शकाल कल्पेश निरगुडा जातोय. इनेट नंबर वरती 6 वरती जातोय. 6 क्रमांकावरती जातोय फलंदाज कल्पेश निरगुडा. आता मात्र शेवटची ओव्हर असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय. कुणाल येतो. कुणाल येतोय. एक फिरकीचा जादूगर पाहू शकाल कुणाल टू कल्पेश साठी. यस गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्ज. 4 गडी बाद 20. हे निर्णायक षटक असणार आहे. येतोय फिरकीचा जादूगर कुणाल. शॉर्ट पे डिलिव्हरी. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी नक्कीच नकार दिलाय. धावसंख्या 21. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. निर्णायक चेंडू असतील 5. यशला मात्र प्रहारी फटके मारावे लागतील. कुणाल हा येतोय. झाले 5 चेंडू अजून शिल्लक असतील. पुन्हा एकदा कुणाल. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने 22. 2 वर 2 22 धावसंख्या. अजून 5 चेंडू शिल्लक. सर्व साखरपाड्याचं हे मैदान पाहायला मिळतोय. साखरपाड्याच्या गावच्या नजरा त्याजवळ सांगरोली गावच्या नजरा या मॅच वरती पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल ला उडवलाय. चेंडूला दाखवलाय आसमान. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार. षटकार पाहायला मिळतोय. दौलत वाघ यांना सलामी देणारा हा षटकार. 6 धावा.
नक्कीच तिकडे परममित्र पाहू शकाल, कालुराम दाजी शेवाळे, दौलत भास्कर वाघ त्यांची एवन जोडी पाहू शकाल, या पंचकृती नावाजलेली जोडी. चला जवळ थांबू नका, नाहीतर तुमच्या भरपूर गोष्टी ऐकायला येतात मित्रांनो आम्हाला. यावेळी मात्र दांडी गुल करतोय यश निरगुडा, गोल्डन विकेट जाते, दांडी गुल. धाव संख्या पाहू शकाल 5 गडी बाद 28. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. 5 गडी बाद 28. नवीन फलंदाज जातोय देवा अर्थात जीतू जातोय. नवीन फलंदाज पाहू शकाल देवा अर्थात जीतूला पाहू शकाल. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा कुणाल जय बजरंग सावरले एंड कडनं. ओहो सॉस डिलिव्हरी शॉट होत पाहायला मिळता. चेंडूवाला हा निर्धाव. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी सुद्धा हा लोअर कट केलेला चेंडू. धावसंख्या पाहू शकाल 29. पाच गडी वा धावसंख्या 29. शेवटचा चेंडू असेल, हा चेंडू असेल निर्णायक चेंडू पहिल्या इनिंग मधला. पुढील चेंडू कुणाल टू कल्पेश निरगुडासाठी. याला मात्र आडोबॅट केलाय. एक सिंगल नक्कीच चुरशीची पाहायला मिळते आणि दुसरी धाव नकार दिलाय आणि धावसंख्या 30. जिंकण्यासाठी 31 धावा. 18 चेंडू 31 धावांचं समीकरण. 18 चेंडू 31 धावांचं समीकरण. धावसंख्या 30. चला चला विनंती करतोय एसपी स्पोर्ट्स साखरवाडा, त्वरित आपण क्षेत्र सजवायचा आहे. एसपी स्पोर्ट्स साखरवाडा चला पंच जायचं लवकरात लवकर. त्वरित क्षेत्र सजवायचं आहे. शेवटचा सामना अंतिम सामना पाहायला मिळतोय. अनेक प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती पाहायला मिळत आहेत. पाहूया कोण सेमीफायनल मध्ये धडक मारणार याच्यासाठी लागलेली ही झुरस पाहायला मिळते. अठरा चेंडू 31 धाव समीकरण. चला सलामवीर वैभव रोहन चौधरी त्याला स्पीडअप ठेवायचा आहे कारण तुम्हाला बॉल दिसणार नाहीये कारण घड्याळामध्ये 5:45 वाजलेले आहेत. 5:45 वाजले घड्याळामध्ये. 5 वाजून करेक्ट 42 मिनिटे झालेले आहेत. नक्कीच एसपी स्पोर्ट्स साखरपाडा विपक्ष जय बजरंग सावरोळी. नक्कीच पाहू शकाल सलामवीर रोहन आणि कुणालची जोडी पाहू शकाल. नक्कीच एसपी स्पोर्ट्स साखरपाडा संघाने नक्कीच जी जर्सी परिधान केलेली आहे ते म्हणजे अर्थातच कैलासवासी नीराबाई दत्तू शेवाळे यांच्या स्मरणार्थ दत्तू सकाराम शेवाळे यांच्याकडून नक्कीच ही जर्सी परिधान केलेली आहे. सुपूर्द स्पॉन्सरशिप केलेली आहे कैलासवासी नीराबाई दत्तू शेवाळे यांच्या स्मरणार्थ. थँक्यू सो मच दत्तू शेवाळे आपल्या सुद्धा. जाऊया मॅच कडे. मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती एक हार्ड हिटर फलंदाज कुणाल नॉसेला पाहू शकाल. रोहन वैयक्तिक पहिलं सांगितलं पहिलं षटक येतोय. फिरकीचा जादूगर
फलंदाजाचा कर्दनकाल पाहायला मिळतोय. त्याने चांगल्या फलंदाजांना नमवलंय. तो गोलंदाज वापरला जातोय नारा. कुणाल स्ट्रायकिंग एंड नॉसेलरा रोहनला पाहू शकाल. 18 चेंडू 31 धावा. पहिला चेंडू लेक्सीच्या बाहेरचा चेंडू. पिचिंग थोडीशी खराब राहिलेली. एक्स्ट्रा धावेने मात्र संघाचा श्रीगणेशा अकाउंट ओपन झाले. धावसंख्या 1. दौलत वाघ एक ज्यूस पाठवून द्यायचे. दौलत वाघ एक ज्यूस पाठवून द्यायचे लवकरात लवकर. ओहो स्विंग अँड मिस पाहायला मिळते. चेंडू आला हा लाजबाब पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. पहिला चेंडू वाईट. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. हा जल्लोष बघा पाहायला मिळतोय साखरवाडा गावाचा. आणि प्रेम पाहायला मिळते संपूर्ण ग्रामस्थ मंडळ साखरवाड्याचं. विशेष सहकार्य पाहायला मिळते संपूर्ण ग्रामस्थ मंडळ साखरवाड्याचा. विशेष आभार या स्पर्धेसाठी. दरम्यान पुढील चेंडू नारा टू कुणाल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. दरम्यान पुढील चेंडू नारा तयार कुणासाठी. याला मात्र सन्मान दिला जातोय. ओहो चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लाऊड अपील परंतु लेट थ्रो राहिला. नक्कीच तिन्ही स्टंप मात्र उखडून टाकले आणि धावसंख्या 1 ने रोखू शकत नाही. धावसंख्या पाहू शकाल ते 2. बिनगडी बाद 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थातच एसपी स्पोर्ट्स साखरवाडा टीम कडनं नारायण बांगारे नारा यांच्या मार्फत. ओहो मोठा फटका खेळायचा होता. चेंडूवाला हा निर्धाव. चांगलासा पाहायला मिळते क्रिकेट. आणि 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज नारा. याला मात्र लोअर फुलटाचा चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण बबलू यांच्या मार्फत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिकडे बबलू होते आणि चेंडू एकच सिंगल जुळली जाईल. थेंबे थेंबे तेरले साचे. नक्कीच चांगलं गोलंदाजी पाहायला मिळाले. परंतु मात्र कुणाल आणि रोहन आहे तोपर्यंत मात्र जय बजरंग सावरुली संघाची दिल आणि धडकन मात्र मैदानामध्ये आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी सुद्धा नक्की ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दत्तू वेळे आणि चेंडूवर लागली आहे शर्यत. परंतु मात्र दत्तू वेळे यांना बीट करून चेंडू सीमा पार चौकार. धावशिका पाहू शकाल ती 7. ज्याला टीम मीटिंग नकोय टीम मीटिंग नकोय. समोरच्या संघाला सुद्धा बॉल दिसायचा आहे मित्रांनो. बॅड लाईटची अपील चालणार नाहीये. 12 चेंडू 24 धावा. 12च्या सरासरी धावा जमू लागतील. 12 दूने 24. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा कुठल्या वागे लागतील. 12 चेंडू 24 धावा. 12 बॉल 24. दौलत वाघ आमचा कॉल आला असेल तर इकडे पाठवून द्यायचे. 12 बॉल 24. 12 बॉल 24 धावांची गरज आहे. संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा ह्या मॅच वरती लागलेले पाहायला मिळत आहेत. आता मात्र प्रेक्षक बसून नाही तर उभे राहून मॅच पाहण्याचा आनंद घेत आहेत. कारण मॅच चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. घड्याळामध्ये 5:42 झालेले आहेत. 5:45 वाजलेले आहेत. जाऊया उदेश निरगुडा इन ऍक्शन मध्ये रोहन साडी. ओहो यावेळी मात्र नक्कीच चेंडू स्विंग अँड मिस. अकरा बॉल 24. समीकरण पाहायला मिळते 11 बॉल 24.
11-24. चला समीकरण बदलत चाललंय मित्रांनो. अकरा बॉल 24. ओहो यावेळी मात्र नक्कीच एक चोरटी धाव बॅटची लिडिंग एज लागली होती, परंतु मात्र तिकडे काशीनाथ जितू आणि मोहन होते, परंतु मात्र जजमेंट चुकीची ठरली आणि एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या पाहू शकाल ती 8. 10 बॉल 23. चला स्पीड अप करायचंय मित्रांनो. भरपूर उशीर झालाय, अंधार पडलाय मित्रांनो. बॅड लाईटची अपील चालणार नाहीये हे मात्र लक्षात असू द्या. 10 बॉल 23. यावेळी मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू आकाशाला गवस निघालतोय, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या पाहू शकाल ते आता मात्र 6 ने भरकन पुढे जाते. 14. 9 चेंडू 17 धावांची गरज. काय सामना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 17 धावा, 17 धावा 9 चेंडू. क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉलला उडवायचा होता. एक सिंगल जुळली जाते, एकच सिंगल जुळली जाईल नक्कीच. स्ट्राईक मात्र रोटेट पाहायला मिळते. 8 बॉल 16. 8 बॉल 16 धावांची गरज. पुढचे गोलंदाज सज्ज. ओहो यावेळी मात्र काय घडलं जातंय, जिथे मात्र डॉट चेंडू होता. जितू देवा मात्र थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतोय. 7 बॉल 15. स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. खतरो की घंटी टन वाजते ती आता मात्र एसपी साखरवाडा टीमला. जिथे मात्र निर्धाव चेंडू होता तिथे मात्र 7 चेंडू 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क गोलंदाज उदेश. याला मात्र लजीज ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक सिंगल जुळली जाते आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पाहू शकाल ती 17. 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावाचं समीकरण पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 14 धावांचे समीकरण पाहायला मिळते. 6 चेंडू 14 धावा. पाहूया होतील का डिफेंड. हृदयाची धडधड काळजाचा ठोका वाढवणारा सामना पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना. पाहूया कुणाल हा फलंदाज आहे तिकडे मैदानामध्ये. 6 चेंडू 14 धावाचं समीकरण. संध्याकाळचा 17 शेवटचे 5 मिनिटे. कोण होईल आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना. गोलंदाजी 6-14. यावेळी मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. चेंडू सीमा पार. चेंडू षटकार 6 धावा. चेंडू स्लॉट मध्ये, चेंडू पार्किंग लॉट मध्ये, षटकार 6 धावा.
5 बॉल 8 मोहन मात्र हलवार कट केलेला चेंडू एक सिंगल जुळली जाते दुसऱ्या धावासाठी पाहायला मिळेल का यावेळी मात्र 1+1 विकेट जाते डगआउट मध्ये आवाज द्यायचा नाहीये अन्यथा पॅनलाइज केलं जाईल आणि धावस 1+1 विकेट रोहन नवीन फलंदाज पाहू शकाल पंच 1+1 विकेट 4 चेंडू आणि 7 धावांची गरज 4 बॉल 7 4 बॉल 7 यावेळी मात्र नक्कीच बॅटची लीडिंग एज फलंदाज झालाय चालू यावेळी मात्र संपलाय कुणालचा खेळ मात्र संपुष्टात पाहायला मिळतोय इथे मात्र नक्कीच दोन्ही संघाला शुभेच्छेचा वर्षाव पाहायला मिळतोय एक पिवळी गावचं गोड व्यक्तिमत्व महेंद्र दादा भगत यांचं नक्कीच कॉल येतोय की दोन्ही संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत थँक्यू सो मच महेंद्र दादा आता मात्र 3 बॉल 7 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी तीन बॉल 7 पाहूया सामना काय पाहायला मिळतो रोमॅन्टिक सामना का रफ अँड टफ पाहायला मिळतोय मुकाबला नक्की युट्यूब वर सुद्धा गर्दी होताना दिसते पाहायला मिळतोय हा दैवित्यमान सोहळा गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज 3 बॉल 7 याला मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह फटका फसला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय नीलो कॅच ऑफ द डे सोडला नाहीये झेल संपलाय खेळ फलंदाजाचा 2 बॉल 7 2 चेंडू 7 धावा चला नो बॅटर क्रीज वरती पाठवायचंय चला नवीन फलंदाज शेवटचा कॉल असेल लवकर पाठवायचा आहे तुम्ही गार्ड मात्र आतमध्ये परिधान करून जायचं लवकरात लवकर चला फास्ट तुम्हाला चेंडू दिसणार नाहीये सागर जातोय 2 चेंडू 7 धावा काय सामना पाहायला मिळतोय मित्रांनो हे सर्व या चषकामध्ये पाहायला मिळेल पकावा स्पोर्ट्स साखरपडा व एसपी स्पोर्ट्स साखरपडा चषक पाहायला मिळतोय ओहो 450 लोक हा लाईव्ह सामना पाहायला मिळतोय तुमच्यासाठी हॅट्स ऑफ लाख सलाम तुम्हाला सुद्धा हा सामना जवळजवळ 450 लोक पाहताय मित्रांनो तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आमच्या समालोचक पॅनलच्या वतीने या हॅट्स ऑफ सलाम करतो तुम्हाला सुद्धा हे तुमचं प्रेम आमच्यावर पोहोचवलं जात आहे 2 चेंडू 7 धावा स्क्वेअर कट पाहायला मिळतो फटका ऑन साइडला एक सिंगल जुळली जाते आता मात्र गोल्डन 6 1 बॉल 6 धावा
एक बॉल आणि 6 धावा, गोल्डन 6 मारावा लागेल. या सामन्याला जर सेमीफायनल मध्ये तब्दील करायचं असेल तर मात्र एक बॉल 6 धावा मारावे लागतील. अन्यथा नक्कीच एसपी स्पोर्ट्स साखरबाट टीम सुद्धा मजबूत आहे. जय बजरंग सावरोली संघ सुद्धा मजबूत टीम पाहायला मिळते. परिणामी ते गोल्डन 6 मारेल का? हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. काही सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. जे प्रेक्षक खाली बसले होते ते प्रेक्षक उभे राहून पाहायला मिळतोय. नक्कीच हा काटा 450 होता, आता मात्र गेलाय 475 वरती. हे प्रेम पाहायला मिळते या स्पर्धेचं. एक चेंडू 6 धावा. क्वालिफायचा सामना सेमीफायनल मध्ये कोण धडक मारणार या मध्ये लागलेली चुरस. एका बाजूला जय बजरंग सावरोली, दुसऱ्या बाजूला एसपी स्पोर्ट्स साखरपाडा. एक बॉल 6, गोल्डन 6. एक बॉल 6 धावा, गोल्डन 6 मारावे लागतील. यू मिस या मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारते आणि नक्कीच पराभूत संघ होतोय जय बजरंग सावरोली. नक्कीच प्रयत्न कमी पडले मित्रांनो. थँक्यू सो मच. आणि आजच्या दिवसातील ही टीम मात्र जाते सेमीफायनल मध्ये. अर्थात त्या टीमचं नाव पाहायला मिळतोय एसपी स्पोर्ट्स साखरपाडा. अभिनंदन टीम, हार्ड लक. जय बजरंग सावरोली चांगला प्रयत्न केले मित्रांनो, प्रयत्न कमी पडले. थँक्यू सो मच. आजच्या दिवसाला लागतोय फुल स्टॉप. उद्या पुन्हा भेटूया एबीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून याच मैदानावरती 9:30 वाजता. त्यामुळे आजच्या दिवसाला लागतोय फुल स्टॉप. थँक्यू.